श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण स्वामींचा असा संदेश पाहणार आहोत जो आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संकटांवरती आपण सहजपणे मात करू शकू. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, वेळ वाईट असली तरीही आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं. हे आयुष्य जर तुला आनंदात घालवायचं असेल तर आमचं नामस्मरण करत राहा. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे जो भगवंत आणि प्रपंच या दोन्हीकडे उजेड पाडतो. आणि ज्यांच्या अंगणात आमच्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो. अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगत असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, आमची किमया फार न्यारी आहे. सृष्टी निर्माण करणारा तुझा हा ब्रह्मांड नायक अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी तुला दृष्टी तर मी दिलीच आहे, पण जर तुला या ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर तुला मात्र डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद केल्याशिवाय तुला आमचं स्वरूप कसं काय दिसणार? म्हणून डोळे बंद करून आणि अंतर्मनातून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कर बाळा. उघड्या डोळ्यांनी आम्ही तुला कधीच सापडणार नाही, पण जेव्हा तू तुझे डोळे बंद करशील ना आणि आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतोस, अंतर्मनापासून आम्हाला साथ घालतोस, तेव्हा आम्ही नक्कीच तुझ्यासमोर येऊ. तुझ्यासमोर येऊन उभा राहू आणि तुला सांगतो की काळजी करू नकोस. ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे. तू कधीही कोणाचं वाईट चिंतू नको, वाईट करू नकोस, कोणाबद्दल साधा वाईट विचार देखील करू नकोस. पण हो, तुझ्या बाबतीत कोणी वाईट विचार करत असेल तर त्याने तुझं काहीही वाईट होणार नाही. कारण शेवटी कर्ता आणि करविता तुझाच हा स्वामी राया आहे, तुझाच हा स्वामीनाथ आहे. म्हणून सगळं काही आमच्यावरती सोड. तुझ्यावर वाईट वेळ आम्ही कधीच येऊ देणार नाही आणि ज्यांनी तुझ्यावरती वाईट वेळ आणून देण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आम्ही कधीच सोडणार नाही. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना एक दिवस नक्कीच भोगावं लागेल. पण तोपर्यंत तू मात्र तुझा संयम सोडू नकोस. तुझा प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहा. दीर्घ उद्योगाने व चिकाटीने अखंड असं यश तुला मिळत राहो. बाळा, कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणं आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आणि आमच्यावर आणि स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास ठेव की कोणतंही संकट, कोणतीही अडचण तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही. फक्त मेहनत करणं तुझ्या हातात आहे. तुझ्या मेहनतीला योग्य फळ देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही आमचं काम नेहमी करत राहू. जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतो. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे कधीच मिळत नाहीत. म्हणून तुला आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघायला शिक. मग बघ, आपोआप तुझ्या लक्षात येईल की तुझ्याजवळ जे आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे. म्हणून जे काही तुझ्याकडे आहे त्याचा अभिमान बाळग आणि ते सतत तुझ्याजवळ राहावं यासाठी काळजी घे आणि त्याला जपण्याचा प्रयत्न कर. तुझ्या अंतरात्म्याला सदैव तुझी ही स्वामी माऊली राहत असते. ती तुला कधीही हारू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधीही ती एकटं पडून देणार नाही. जी झुंज तू स्वतःशी आणि तुझ्या मनाशी खेळत असतोस त्यामध्ये मार्ग दाखवणारी ही तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे. अरे दुनिया कशीही असू दे, फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. लोकांचा अतिविचार तू अजिबात करू नकोस. जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे तोपर्यंतच लोक तुला किंमत देणार. म्हणून स्वतःला एवढं बळकट बनव की प्रत्येक वेळी लोकांना तुझी गरज भासली पाहिजे. जर तुझ्याकडे कोणी मदतीचा हात मागायला आलं तर त्याचा गैरफायदा मात्र तू कधीच घेऊ नकोस. तेवढी इतरांना मदत कर. पण बाळा, जर तुला त्यांची मदत करताच आली नाही तर हरकत नाही, पण दुसऱ्यांचा छळ मात्र तू कधीही करू नकोस. कारण आम्ही
आमच्या भक्तांचे कर्म देखील बघत असतो. एखादा भक्त आमच्यासमोर हात जोडत असेल आणि पाठीमागे दुसऱ्याचा छळ करत असेल तर अशा भक्तांची भक्ती आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. म्हणून तू तुझं कर्म चांगलं ठेव आणि मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम आम्ही करू. तुझ्या संघर्षाला योग्य न्याय देण्याचं काम देखील आम्ही करू आणि संकट काळात तुझा हात हातात घेऊन देखील तुझ्यासोबत आम्ही चालणार आहोत. फक्त तू मनापासून आम्हाला हाक मार, आम्हाला साथ घाल आणि सदैव आमचा नामस्मरण करत राहा. आमची भक्ती करत राहा. आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत राहा. भक्ताला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडत नाही. अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव, श्रद्धा आणि यश. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात संघर्ष करत असतो, पण एक गोष्ट त्याला आधार देते, ती म्हणजे देवावरची श्रद्धा. ही श्रद्धा कशी असावी, ती आपल्या जीवनात कशी प्रकाश टाकते, कशी मदत करते, हेच आपण आज बघणार आहोत. तर श्रद्धा म्हणजे काय? बाळा, जेव्हा माणसाची ताकद संपते तेव्हा देवाची कृपा सुरू होते. देवावरती विश्वास ठेवा, पण स्वतःवर देखील विश्वास ठेवा. देव म्हणतो, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालावं तर तुलाच लागणार आहे. खऱ्या श्रद्धेमध्ये कधीच आळस नसतो, कृती असते. जसे अर्जुनाला श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले होते, पण बाण मात्र अर्जुनाला सोडावा लागला होता. रामायणात श्रीरामांनी सीतेसाठी लंकेपर्यंत प्रवास केला, पण देव असूनही त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. हेच आपल्यालाही शिकवत आहे. देव मदत करतो, पण हातचं काम आपलं असतं. संकट म्हणजे देवांची परीक्षा. अडचणी आल्या की लोक विचारतात, देव आहे का? पण तेच संकट आपल्याला शक्ती बाहेर काढतं. देव आपल्याला तोडत नाही, घडवत असतो. जेव्हा तुमची देवावरची भक्ती फळाला येते तेव्हा तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडून येतात. तुमच्या आयुष्यामध्ये संधींमध्ये अचानक वाढ अनुभवायला मिळते, ज्यामुळे तुमच्यासाठी मार्ग मोकळा होऊ लागतो. धीर धर बाळा आणि देवावरच्या कृपेवर विश्वास ठेव, कारण ते घडणार आहे. विश्वासावर आहे, ब्रह्मांडावर विश्वास ठेव. तू ही सहमत असशील तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको, ज्यामुळे तुझ्या जीवनात आशीर्वाद आणि चमत्कारांचा अनुभव येईल. जर तुझा देवावरती विश्वास असेल तर स्वतःला प्रगतीसाठी तयार कर, पुढे जाण्यासाठी सज्ज हो. जर तुला ही समस्या बऱ्याच काळापासून भेडसावत असेल तरीही आजपासून तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुझं आयुष्य लवकरात लवकर बदलून जाणार आहे. ब्रह्मांड नायक आज तुला एक मोठा संदेश देत आहेत. आता वेळ वाया घालवू नको. आमच्यावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवून नवीन प्रयत्नांनी नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात जे काही तुला मिळाले आहे त्याच्यासाठी कृतज्ञतेने धन्यवाद म्हण, त्याचा स्वीकार कर. तुझे स्वतःचे फायदे आणि दैवी वेळेवर विश्वास ठेव. तू देवाचे लाडके बाळ आहेस. लक्षात ठेव, तुझा मार्ग खास आहे. तुझ्या मनात आशेची ज्योत तेवत ठेव. प्रक्रियेवरती विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेव आणि हे जाणून घे की विश्व पडद्यामागे तुझे ध्येय साध्य करण्यास मदत करत आहे. तू प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञ अंतःकरणाने आणि तुझ्या परिस्थितीमुळे तू कोण आहात हे ठरवून न देण्याचा निर्धार कर. प्रिय भक्ता, स्वतःवरती विश्वास ठेव, प्रक्रियेवरती विश्वास ठेव आणि हे जाणून घे की तुझ्या आयुष्यात चमत्कार घडत आहे. अगदी या क्षणाला देखील तुझ्या मनात खूप काही प्रश्न येत असतील तर ते माझ्या चरणी सोपव. निश्चिंत राहा, कारण जेव्हा तुम्ही निश्चिंत राहता तेव्हाच तुमचं प्रश्न मार्गी लागतील. देव म्हणतात, अरे माझ्या बाळा, तुझ्यावर जे काही संकट होते ते टळले गेले आहे. आज तू आनंदी हो, कारण इथून पुढे तुझे सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस सुरू होत आहेत. देवाची कृपा काय आहे हे पाहण्यासाठी तू जर इथंपर्यंत आला आहात तर देवाच्या कृपेचा पासून तू फार काळ लांब राहणार नाहीस. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. जर तू त्यावर चालण्यासाठी सज्ज असलास तर आत्ताच माझा हात धर, कारण मी तुला एखाद्या लहान बाळाप्रमाणे ते सर्व काही आशीर्वाद देईन, तुझ्यावर प्रेम करीन आणि तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीन. जर तू माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असशील तर आत्ताच
कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो स्वामी मी तुमचे आशीर्वाद स्वीकारत आहे असे लिहायला देखील विसरू नको. तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी चांगल्यापेक्षा जे काही योग्य आहे तेच आम्ही तुला देऊ आणि आम्ही जेव्हा आमची मर्जी असेल तेव्हाच ते तुला देऊ. जर तुमचा आमच्यावरती संपूर्ण विश्वास आहे तर मग काही आवश्यकता नाही. निरंतर आयुष्यात काही कर्म करत असताना जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता, कुठले एखादे कार्य निवडता आणि त्यातून पुढे जाण्याचा जो प्रयत्न करता असता, मला माहिती आहे की खूप काही अडचणी तुमच्या मार्गात येतात. तुम्हाला अडथळे जाणवू लागतात. काही असे लोक जे तुमचे शत्रुत्व करण्यासाठी तुम्हाला मार्गात दिसू लागतात. पण काही काळातच तुम्ही माझे नामस्मरण करताच तुमच्यासाठी वेगळा मार्ग तयार होतो आणि तुम्ही त्यावर माझ्या आज्ञेचे पालन करून चालू लागता. देवा तुम्ही धन्य आणि तुमच्या मार्गातल्या त्या सर्व काही अडचणी, ते सर्व काही क्लेश, ते सर्व काही ताप, संताप दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतात. म्हणून बाळा, एकदा का आमच्या मार्गात तू आलास किंवा एकदा का आमच्या मार्गात आलेला आमचा भक्त हा नेहमी आमच्या छत्रछायेखालीच राहतो. हा संदेश जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर स्वामी मी तुमचा संदेश मनापासून ऐकत आहे आणि मी त्या पद्धतीने वागणार आहे असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नको आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करायला देखील विसरू नको.